शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज तुम्हाला बगळा पक्ष्याविषयी थोडी सविस्तर माहिती सांगणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, कॅमेऱ्यात दाखवल्यानुसार जो बगळा पांढरासा शुभ्र पक्षी आहे, तो आपण शेतामध्ये काम करत असताना आपल्या पाठीमागे आपण पुढे जे काम करतो, आपल्या पाठीमागे ते वेचून काहीतरी चोचीने वेचून खाण्याचं काम ते करत असतात. याचं कारण म्हणजे बगळा पक्षी आपल्या शेतीत ज्यावेळेस आपण पिकांना पाणी देतो किंवा वखटी करतो किंवा नागटी करतो, त्यावेळेस जमिनीच्या खालील जे कीटके आहे ते वर येतात व ते खाण्याचं पूर्ण काम हा बगळा पक्षी करतो. बगळ्याची जीवनशैली ही कीटकांवर अवलंबून असली तरी शेतकऱ्यासाठी हा खूप फायदेमंद पक्षी मानला जातो. ज्यावेळेस आपण मक्याचा चारा जमा करायला आज शेतामध्ये गेलो, त्यावेळेस आपल्या पाठीमागे जे बगळे काम करत होते, म्हणजे प्रत्येक कवळीखाली जी किडे निघत होते, ते पूर्ण किडे हे वेचून खाण्याचं काम पूर्णपणे हा बगळा पक्षी करत होता. त्यामुळे मला वाटलं की आपण यांची थोडासा कॅमेऱ्याने शूट करू, म्हणून मी आज कॅमेराने शूट करून तो व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो. कारण की शेतकऱ्यासाठी अत्यंत फायदेमंद असलेला हा पक्षी आहे. हा कोणत्याही पिकाचं नुकसान न करता सावकाशपणे व्यवस्थितपणे किडे वेचून खातो व त्याची जीवनशैली ही किड्यावरच अवलंबून असली तरी शेतकऱ्याचे 25% म्हणजे ज्यावेळेस आपण खरीपाची काळ्या पाण्याची कपाशी किंवा काही मक्का लागवड करतो, त्यावेळेस हे किडे आपला कोंब कतरून खाता व ते खाऊ नये व पुढे चालून याचा प्रकोप जास्त वाढू नये, त्यासाठी हे आपण ज्यावेळेस शेतामध्ये उन्हाळ्यामध्ये काम करतो चारा जमा करायचा, त्यावेळेसच पूर्णपणे हे किडे खाण्याचं काम हा बगळा पक्षी करतो. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपण पुढं काम करत होतो तर आपल्या पाठीमागे बगळे पूर्णपणे वेचून खाण्याचं काम किड्यांचे करत होते. परंतु आपण 15 मिनटं सावलीत जाऊन परत शेतामध्ये आलो, त्यावेळेस पूर्ण बगळा पक्षी आपल्या शेतातून निघून गेले होते. कारण की 15 मिनटं आम्ही सावलीत गेलो होतो व चारा उचलणं थांबवला होता, त्यामुळे त्यांना कीटक खायला नव्हते. त्यामुळे ते पूर्णतः आपल्या शेतातून निघून गेले. जिथे काम चालू असले तिथे हजर राहण्याचं काम शेतकऱ्यामागे पुरेपूर करणारा हा बगळा शेतकऱ्यांचा मित्र आहे. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलवर या, सबस्क्राईब करा. असेच नवनवीन